हॅलो एव्हरीवन. मी शिवांश जावळेचा डॅडी आहे. शिवांश ॲक्च्युली आत्ता 2.5 वर्षाचा आहे. आणि म्हणजे आमचं शिवांचं स्कूल आहे ते एकदम आमच्या घराच्या समोरच आहे. ॲक्च्युली आम्ही विचार करत होतो की म्हणजे तो स्कूलमध्ये सगळ्यात लहान आहे. ॲक्च्युली आम्ही विचार करत होतो एवढं लहान असताना त्याला स्कूलमध्ये घालायचं का नको, तो राहील का नाही. आणि विशेष म्हणजे आम्ही इथं दोघंच राहतो, नवरा बायको, आणि तो आमच्यासोबत राहतो. त्याला दुसऱ्या माणसाची सवय नव्हती. आणि तरी आम्ही मॅडमला भेटलो स्कूलमध्ये जाऊन. त्याच्यानंतर म्हणजे आमची डेअरिंग होत नव्हती, तरी मॅडमने आम्हाला कॉन्फिडन्स दिला की तो बसेल, थोडे दिवस तुम्ही ठेवून बघा. आम्ही शिवांशला पाठवायला चालू केलं. त्याच्यानंतर शिवांशचा मॅडमसोबत, दोन्ही मॅडमसोबत, एका मॅडमला तो मॅम म्हणतो आणि दुसऱ्या मॅडमला तो टीचर म्हणतो. तर त्याचा एवढा लळा लागला आहे की तो म्हणजे आता गेटमधून, आमच्या घराच्या गेटमधून बाहेर पडलं की तो स्वतः बॅग वगैरे अडकवून स्कूलला पळत जातो आणि येऊ नको म्हणतो तुम्ही सोडायला पण. म्हणजे एवढी सवय लागली. आणि कधी कधी संध्याकाळी पण तो बॅग त्याचे सॅग अडकवतो, वॉटर बॉटल अडकवतो आणि स्कूलला जातो. म्हणजे एवढा लळा त्याला लागला आहे आता बाहेरचा, म्हणजे स्कूलचा आणि मॅडमचा पण. आणि स्टेप बाय स्टेप त्याचा खूप छान प्रोग्रेस होत गेला. आम्हाला वाटलं नव्हतं तो कंटिन्यू करेल, बसेल स्कूलमध्ये, पण तो बसला पण, त्यानं कंटिन्यू केला आणि खूप चांगल्या ॲक्टिव्हिटीज शिकला. तो हुशार झाला आहे. म्हणजे आम्हाला माहीत पण नव्हतं त्याला काय येतं, अशा भरपूर गोष्टी तो बोलायला लागला. आणि म्हणजे आम्ही बिलीव पण नाही करू शकत, आणि कदाचित आम्ही शिकवू पण शकलो नसतो त्याला सगळ्या गोष्टी. तो एवढा मॅच्युअर झाला आहे, बाहेरच्या मुलांमध्ये खेळणं आणि सगळ्या गोष्टीमध्ये तो हुशार झाला आहे. सो आणि आज पण ही खूप छान अरेंजमेंट केली. आम्हाला वाटलं नव्हतं एवढी छान अरेंजमेंट आहे. मला तर वाटलं स्कूलमध्येच असेल, नाही तर मी पण डान्समध्ये पार्टिसिपेट केलं असतं. तर थँक्यू फॉर एव्हरीथिंग. आणि आजच्या कार्यक्रमासाठी पण खूप छान कार्यक्रम केला आणि रिअली वी ॲप्रिशिएट फॉर युअर एफर्ट्स. थँक्स लॉट.